Hello friends, welcome to our channel Easy Learn and Grow. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राजमाता जिजाऊ यांच्याविषयी खूप सुंदर मराठी भाषण. थोर तुमचे कार्य जिजाऊ, उपकार कधी ना फिटणार. थोर तुमचे कार्य जिजाऊ, उपकार कधी ना फिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे नाही मिटणार, नाव तुमचे नाही मिटणार. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय प्राचार्य, शिक्षक, उपस्थित सर्व पाहुणे आणि माझ्या सर्व प्रिय मित्रांनो, आज स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती. या जयंती निमित्त आपण सर्वजण येथे जमलेलो आहोत. राजमाता जिजाऊ यांचे पूर्ण नाव जिजाबाई शहाजी भोसले असे होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव तर आईचे नाव गिरिजाबाई होते. त्यांचा विवाह वेरूळचे मालोजी भोसले यांच्याशी झाला. लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध त्यांना चीड होती. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पदरी शिवबा जन्मले. माँसाहेबांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आपला पुत्र आपण बघितलेले स्वप्न पूर्ण करेल हे त्यांना ठाऊक होते. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. त्यांनी लहानपणापासूनच शिवरायांवर रामायण आणि महाभारताचे संस्कार रुजवले. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी छत्रपती शिवबा यांच्या हातात शहाजी राजांनी पुण्याची जहागीर सुपूर्द केली. स्वराज्य निर्माण करण्याचा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला. आई जिजाऊ यांनी दिलेल्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी वर्षानुवर्षे चालणारी गुलामगिरी मोडून काढली. राजमाता जिजाऊंमुळे महाराष्ट्राला शिवराये लाभले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सुवर्ण क्षण पाहिल्यानंतर अवघ्या 12 दिवसांतच दुर्दैवाने 17 जून 1674 रोजी राजमाता जिजाऊंनी अखेरचा श्वास घेतला. अशा या थोर स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंना माझा सतश नमन. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्रा. So friends, thanks for watching. Like and subscribe for more videos.